नमस्कार. मनातलं पान या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मार्क्स किती पडले हा प्रश्न आज मुलांच्या आयुष्यापेक्षा मोठा झाला आहे, नाही का? आजकाल लोकांचं असं झालंय की पोरांचे मार्क्स कितीही असू देत, पण स्टेटसला टाकायला 90%च पाहिजे. जणू काही मुलांचं यश नाही तर समाजाला दाखवायची स्पर्धाच लागली आहे. आमच्या वेळेला 35% मिळाले ना तरी आम्ही आनंदाने उड्या मारायचो. अहो, काटावर पास झालो याचा इतका आनंद असायचा जसे काही 90%च मिळालेत. कारण तेव्हा मार्क्सपेक्षा जिद्द मोठी होती आणि आज दडपण मोठं झालंय. आजची मुलं मार्क्सपेक्षा आईबाबांच्या अपेक्षांना जास्त घाबरतात. इतके पैसे ट्युशनला घातले, कमी मार्क्स आले तर हा विचारच त्यांना आतून तोडून टाकतो. अहो, आम्ही पण मार खाल्लाय की गुरुजींचा, आई वडिलांचा. कधी कधी शब्दाने मार खाल्लाय तर कधी कधी रागाने. पण त्या काळात अपयश आलं म्हणून जीव द्यावा असा विचार मनाला कधी शिवला देखील नाही. मग आता काय बदललंय? अहो, बदलली ती स्पर्धा, बदलली ती तुलना आणि सर्वात जास्त बदललं ते लोक काय म्हणतील ही भीती. आज प्रत्येक मुलाला शिकण्यापेक्षा सिद्ध करायचं दडपण आहे. त्याला स्वतःसाठी नाही तर नातेवाईकांच्या स्टेटससाठी जगायला लावलंय जातंय. पण खरंच सांगा, आज आपण मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देतो, नोकऱ्या करतो, तेव्हा कोणी विचारतं का हो आपल्याला 7वीला किती टक्के पडले होते, 10वीला किती मार्क्स होते, 12वीला किती पडले होते? नाही ना. कारण आयुष्य मार्कशीटवर नाही चालत, ते चालतं तुमच्या आत्मविश्वासावर, तुमच्या कौशल्यावर, तुमच्या जनरल नॉलेजवर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आवडीवर. अहो, प्रत्येक मुलगा डॉक्टरच होईल असं नाही ना, किंवा प्रत्येक मुलगी इंजिनियरच बनेल असं नाही ना. काही जण कलाकार होतील, काही व्यवसाय करतील, तर काही त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावतील. फक्त त्यांना श्वास घेऊ द्या, त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना शिकू द्या. मार्क्सपेक्षा त्यांची मनं जपा. कारण कमी मार्क्समुळे आयुष्य संपत नाही हो, पण सततच्या दडपणामुळे मुलं आतून संपून जातात, नाही का?